विद्यार्थ्यांनी परदेशात रोजगाराच्या संधी शोधली पाहिजेत. प्राध्यापक डॉक्टर संग्राम जी अंदे यांचे प्रतिपादन. अहमदपूर येथील राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या ठिकाणी राष्ट्रीय युवा दिन उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटिका म्हणून उपविभागीय अधिकारी डॉक्टर मंजुषा लटपटे या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उज्ज्वला पांगरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे, उद्योजक अश्विन आंधळे, मनमथ प्रयाग, जयप्रकाश भूतळा, माधवराव चिगळे, भारत हरिभाऊ वैजवाडे, विलास बच्चेवार आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम राष्ट्रीय युवा दिन उद्योजकता प्रेरणेच्या निमित्ताने साजरा करण्यात आला. दरम्यान प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर संग्राम अंदे यांनी आपले विचार मांडताना ITIच्या विद्यार्थ्यांनी उद्योजक बनले पाहिजे. भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेतच, पण त्याचबरोबर प्रदेशात सुद्धा रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांनी शोधली पाहिजेत असे मत व्यक्त केले. पुढे बोलताना प्राध्यापक डॉक्टर संग्राम अंदे यांनी स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्यावर विचार व्यक्त करताना डार्विनचा उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतावर सुद्धा प्रकाश टाकला व आपले विचार मांडले. विदर्भातील कवी आणि मराठवाड्यातील कवी कविता मांडतात यावर त्यांनी भर दिला आणि आपल्या शेरो शायरीतून उपस्थित विद्यार्थ्यांची मने जिंकली आणि मंत्रमुग्ध करून हास्य कल्लोळ केला. या कार्यक्रमाप्रसंगी भक्तिस्थळ संस्थानचे सर्वेसर्वा आचार्य गुरुराज स्वामी यांनी राष्ट्रसंतांच्या व महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करून आशीर्वचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कवलेकर यांनी सूत्रसंचालन तुकाराम सुरवसे आणि आभार पाटील यांनी व्यक्त केले. आवाज बहुजनांचा.